नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बघूया देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी। प्रामुख्यानं झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आज पूर्ण देशभर गाजलेलं प्रकरण होतं। ईडीनी त्याच्यावरती वेगवेगळ्या याच्यावरती चार्जेस लावलेत। काही जमिनीचे इश्यूज होते आणि त्या इश्यूजवरती हेमंत सोरेननी एक छोटीशी क्लिप जाहीर केली, दाखवली, लोकांसाठी प्रकाशित केली। ती अत्यंत मार्मिक आहे। ती आज आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत। त्याचबरोबर देशात दिल्ली इथे लाखोच्या संख्येने EVMच्या विरोधामध्ये जोरात सुरू आहे, आंदोलन सुरू आहे आणि काही केलं थांबत नाही। त्याचं उग्र रूप धारण होण्याची शक्यता जास्त आहे। हेमंत सोरेन याच्या गिरफ्तारीवर अनेक पक्षांच्या लोकांनी वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। प्रामुख्यानं काँग्रेसचे खडगे साहेब, राहुल गांधी, लालू प्रसाद यादव या सर्वांच्या आम्ही छोट्या छोट्या बाइट्स तुम्हाला दाखवणार आहोत। बघूया आपण या बाइट्स। इस तरीके से करके मैंने कमीशन को लिखा था और ट्विटर में भी लिखा था, कहीं मीडिया को भी बताया था। तो उसी दौरान जो है मुझे कन्वेंशन से कॉल आया था कि आपको जो है इसके बारे में बताना है आके, और EVM के बारे में थोड़ा ज़्यादा जानकारी देना है, क्योंकि मेरा बैकग्राउंड थोड़ा इंजीनियरिंग बैकग्राउंड से हूँ, सेमीकंडक्टर या VLSI इंजीनियरिंग, और उसके बाद IAS ऑफिसर के नाते 3-4 इलेक्शन करा चुका हूँ, तो दोनों तरफ से थोड़ा उसके बारे में नॉलेज है। EVM में मेरा जो कंसर्न है, मेरा जो उसके ऊपर जो शक है, वो VVPAT लागू होने के कारण है। जो VVPAT लागू किया, आप में से सबने वोट तो किया होगा ना, किया है, तो आप बैलेट यूनिट में दबाते हैं, बटन दबाते हैं, प्रेस करते हैं। पहले जो है बैलेट यूनिट से सीधा सीधा वोट जो है वो कंट्रोल यूनिट जाता था, सीधा कंट्रोल यूनिट जाता था। हमें यह शक हुआ करता था कि पर हमने जो दबाया है वही चीज कंट्रोल यूनिट में गया, इसका क्या प्रूफ है, हमें नहीं पता है। तो बेसिक डाउट यही था कि कंट्रोल यूनिट में क्या गया ये हमें नहीं पता, और इसी चीज को क्लियर करने के लिए उन्होंने एक चीज लेके आया, वो है VVPAT। अभी VVPAT कहां पे बैठता है? बैलेट यूनिट और कंट्रोल यूनिट के बीच में बैठता है। बैलेट यूनिट से हम कुछ प्रेस करते हैं, पहले वो पहले जाता है VVPAT में, और VVPAT से जो है वो कंट्रोल यूनिट में जाता है। और हमें किस तरीके से बेवकूफ बना दिया गया, हमें बोला है कि देखो जो हमने प्रेस किया है वो तो VVPAT में प्रिंट होके आ रहा है, आपको दिख तो रहा है, हम प्रेस कर रहे हैं वही चीज प्रिंट होके आ रहा है। पर अभी भी जो ओरिजिनल सवाल था कि कंट्रोल यूनिट में गया क्या, वो आपको अभी भी नहीं पता, क्योंकि अभी आपको इतना पता है कि मैंने जो प्रेस किया वो VVPAT प्रिंट किया है कि नहीं, पर VVPAT से कंट्रोल यूनिट में क्या गया, जो ओरिजिनल सवाल था वो सवाल ऐसे के ऐसे ही रह गए। उस पे कोई अभी भी आपको नहीं पता। वोट करेंगे सिर्फ VVPAT और बैलेट यूनिट आपको दिखेगा। दूसरी बात, इसके कारण क्या हुआ, पहले कम से कम हम जो प्रेस कर रहे थे वहां से सीधा कंट्रोल यूनिट जा रहा था। अभी हम प्रेस करते हैं, वो वोट पहले VVPAT में जाता है। VVPAT एक मशीन है, वो मशीन के अंदर जो है प्रिंटर है, कंप्यूटर मतलब एक माइक्रो प्रोसेसर है, मेमोरी है, सब कुछ है, और वहां से जो है VVPAT कंट्रोल यूनिट में वोट डालता है। आप नहीं डालते वोट, आप बैलेट यूनिट में दबाते हैं, पहले वहां से VVPAT में जाता है, और VVPAT जो है वहां से वोट कंट्रोल यूनिट में डालता है। अगर आप बैलेट यूनिट हटा भी दो ना, ये प्रोसेस हम आराम से कर सकते हैं, आपकी भी जरूरत नहीं है। ये एक मेजर लूप होल लेके आया है इसके बीच में। और पहले हम बोलते थे कि जो EVM है उसको हम किसी एक्सटर्नल डिवाइस, कोई भी इलेक्ट्रॉनिक डिवाइस से कनेक्ट करने नहीं देते हैं। हम जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है या पुलिस है इसकी पूरी हिफाजत में रखते हैं और इसको बिल्कुल हम टच नहीं करने देते हैं। पर VVPAT लेके आने के बाद, कैंडिडेट को फाइनल करने के बाद, हमने इस पे एक इलेक्ट्रॉनिक, ऑफिशियली हर एक VVPAT पे हम एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस पे कनेक्ट करते हैं, मतलब लीगली करते हैं। वो मशीन के अंदर क्या है हमें नहीं पता, हम कनेक्ट करते हैं इस पे। इस बारे में भी मैंने यही आवाज उठाया था कि ये गलत है।
क्योंकि आपको अभी पता है कि कैंडिडेट 1 जो है वो कांग्रेस का है, बीजेपी का है, किसका है, कैंडिडेट 2 किसका है, बीएसपी का है, एसपी का है, आपको पूरा सीक्वेंस पता है। ये पता होने के बाद आप एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस बाहर से ले आए, इलेक्ट्रॉनिक डिवाइस हर एक वीवीपैट पे आप कनेक्ट करते हो। तो जो ओरिजिनल आप बताते थे कि हम इस पे कुछ कनेक्ट नहीं करने देते, वो भी खत्म हो गए। और तीसरी बात, पहले जो ईवीएम है उसको कैंडिडेट 1, कैंडिडेट 2, कैंडिडेट 3 बस इतना ही पता होता था, स्थानार्थी 1, 2, 3 बस। अभी वीवीपैट को पता है, क्योंकि तभी वो प्रिंट कर पा रहा है। आप अगर एक नंबर पे दबाते हैं, मान लीजिए कांग्रेस से हाथ है, तो आप दबाते हैं तो वीवीपैट एक हाथ का वो प्रिंट करके निकाल के देते हैं। आप 2 नंबर पे कमल है तो दबाते हैं तो वीवीपैट से कमल प्रिंट होके आता है। वीवीपैट को कैसे पता है कि एक पे हाथ है, दूसरे पे कमल है? क्योंकि उसके अंदर हमने उसको फीड किया है। तो मशीन को अभी पता है, पहले ईवीएम को नहीं पता होता था, अभी वो पूरा मशीन को पता है कि एक नंबर पे हाथ है कि नहीं, दूसरे नंबर पे कमल है कि नहीं, तीसरे नंबर पे हाथी है कि नहीं, चौथा नंबर पे साइकिल है कि नहीं, ये सब पता है। आज मुझे ईडी गिरफ्तार करने आई है। दिन भर हमसे पूछताछ करने के बाद, समय बिताने के बाद सुनियोजित ढंग से मुझे गिरफ्तार करने का उन लोगों ने फैसला सुनाया। और किस विषय पर? ऐसे विषय पर जो चीजें मुझसे जुड़ी ही नहीं। मुझ पर 8.5 एकड़ जमीन का मालिक होने का इनका दावा है, और भूयारी जमीन किया, जो जमीन कभी बिकती ही नहीं, और कहीं सबूत नहीं मिला। दिल्ली में भी इन लोगों ने छापे मारकर हमारी जो छवि खराब करने की कोशिश की, और आज अंतोगत हुआ। ये सुनियोजित तरीके से दिन भर ये योजनाबद्ध तरीके से आए, समय काटे, और उनको पता है कि शाम के वक्त कोर्ट कचहरी बंद हो जाता है, और उन लोगों ने अपने योजना के अनुसार मुझे अरेस्ट करने का निर्णय हमें सुनाया। मैं कोर्ट के निर्णय पर बिल्कुल सर्वमान्य के साथ उसका सम्मान करता हूं। अभी मैं कोर्ट में जा रहा हूं, लेकिन मुझे नहीं लगता है कि मुझे इतना वक्त मिलेगा, क्योंकि आपको पता है कि व्यवस्थाएं देश के अंदर किस तरीके से चलती हैं। आज एक लोकप्रिय सरकार, एक आदिवासी अपने ताकत के बल पर जीतकर सरकार बनाकर राज्य की जनता का सेवा कर रहा था। आज लगता है ये वक्त अब मेरे लिए खत्म हो रहा है। अब एक नई लड़ाई हमें लड़नी पड़ेगी, ऐसे सामंती विचारों के साथ और ऐसे तंत्रों के साथ जो निर्दोष लोगों को, गरीब, निरीह, आदिवासी, दलित, पिछड़ों के ऊपर जो अत्याचार करते हैं, उनको मजबूत भी करेंगे और उनके लिए संघर्ष भी करेंगे। ट्वीट करके क्या कुछ कहा है। ईडी, सीबीआई, आईटी आदि सब सरकारी एजेंसियां नहीं रहीं। अब ये भाजपा की विपक्ष मिटाओ सेल बन चुकी हैं। खुद भ्रष्टाचार में डूबी भाजपा सत्ता की सनक में लोकतंत्र को तबाह करने का अभियान चला रही है। तो सुन लिया, देख लिया आपने। राहुल गांधी, लालू प्रसाद यादव लिख रहे हैं कि झारखंड की लोकप्रिय सरकार के जनप्रिय आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन को केंद्र की तानाशाह सरकार प्रताड़ित कर रही है। भाजपा के ये घिनौने हथकंडे अल्प समय के लिए परेशान तो कर सकते हैं, पर पिछड़े, दलित, आदिवासी, अल्पसंख्यक और हाशिए पर रहने वाले समूहों के संकल्प और महत्वाकांक्षाओं को पराजित नहीं कर सकते। भाजपा का डर जग जाहिर है और जनता भी ये बात अब समझ चुकी है। हम मजबूती से हेमंत के साथ हैं, ये लालू प्रसाद यादव कह रहे हैं। बहुत ही महत्वपूर्ण बात है, यहां लालू प्रसाद यादव लिख रहे हैं। नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधील बुद्धकालीन ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना झाल्या त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक सुंदरसा तो पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवत असतो। आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत। चंद एका गावात राहत होता आणि त्यांनी भगवान बुद्धाला जेवायला बोलवलं आहे आणि जेवण करायच्या आधी भगवान बुद्धाला ते अनेक प्रश्न करतात की सांसारिक जीवन कसं राहावं,
काय काय कसं जगण्यासाठी महत्त्वाचे कोणते कोणते उद्दिष्ट आहेत, एक सुंदरशी क्लिप तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. बघूया आपण बुद्धा या सिरियलमधली ही छोटीशी क्लिप. हम जैसे संसारी जीव आपके दर्शन पा कृतार्थ हुए. मेरे जैसे निम्न व्यक्ति का निमंत्रण स्वीकार कर हम सब पे बहुत बड़ी कृपा की. हम तो साधारण मानव हैं. क्या आप हम सबको धर्म के पद पे चलने का उपाय बताकर हम पर कुछ कृपा करेंगे? मेरी पत्नी की भी अभिलाषा है कि आप हमें जीवन जीने की निधि समझाएं. चंड, दाम्पत्य जीवन में सामंजस्य होना अति आवश्यक है. यदि पति और पत्नी के बीच में मधुर संबंध होंगे तो परिवार का सौभाग्य बढ़ेगा और परिवार का सौभाग्य फैलकर संपूर्ण मानव समाज को हर्षित करेगा. पति और पत्नी को सांसारिक रूप से ही नहीं अपितु धन कमाने की भावना और शरीर के बंधनों से ऊपर उठना होगा. पत्नी पति के ही शरीर का एक अंग है. पति को सर्वदा अपनी पत्नी का आदर करना होगा, उसे मान देना होगा. पति को भूले से भी किसी के भी सामने अपनी पत्नी का अपमान नहीं करना चाहिए. पतिव्रत का पालन पत्नी करती ही है. पति को भी पति धर्म का पालन करना चाहिए. उसे व्यभिचार से दूर रहना चाहिए. पत्नी की हर इच्छा को अपने हर निर्णय में सम्मिलित करना चाहिए. पत्नी का धर्म है पति से सर्वदा प्रेम करना. पति के परिवार को स्वयं का परिवार बनाना. उसके परिवारजनों के लिए सर्वदा अपने हृदय में प्रेम और सेवा का भाव रखना. अतिथियों का आदर करना. यदि परस्पर विश्वास से जिए तो परम ज्ञान की ओर एक साथ जाओगे. कृपा प्रभु, जीवन आपके दिखाए पथ पर चले, उसकी कुछ मूल नियम बताने का सौभाग्य दें. अच्छे मनुष्य की संगत करो. बुरे केवल वो हैं जो ध्यान पूर्वक नहीं जी रहे. वो तुम्हारा भी ध्यान छीन लेंगे. अपने आसपास ऐसा वातावरण बनाओ जिससे आत्मिक वृद्धि हो. जब अंतर्मन शुद्ध होगा तो आपके सभी कृत्य धार्मिक हो जाएंगे. जो भी करो, चाहे अपना व्यवसाय या गृहिणी का कार्य, उसे गहनता से समझकर उत्तम करने की चेष्टा करो. खाना भी पकाओ तो कार्य की तरह नहीं, अभूतपूर्ण अवसर की तरह. अपने और अपने पति के माता पिता, अपने बच्चों और आपके जीवन से जो भी जुड़े हैं उनकी देखभाल करो. केवल अपने लिए स्वार्थी हो जीवन ना जियो. अपना धन, वैभव, सुख, संपदा सब में बांटो. जुआ और नशे से दूर रहो. अपने अंदर नम्रता, कृतज्ञता और साधारण जीवन के पौधे को सींचो और उपजाओ. जब भी समय मिले भिक्षु से संपर्क कर ध्यान साधना का अभ्यास करो. उससे चिंता और कलेश मिटेंगे और आपके अंदर परम शांति का उदय होगा. स्मरण रहे, हर सवेरे जब आंख खुलती है तो हमारा नया जन्म होता है और इस दिन क्या करना है वो अत्यंत महत्वपूर्ण है. मनुष्य कृतज्ञ भाव से जीना भूल गया है. सांसारिक को यह स्मरण रहे कि उसे क्या क्या संपदा मिली है. वृक्ष मिले, पुष्प मिले, वायु मिली, जल मिला है, आकाश मिला है. ये संपदा हमने तो नहीं कमाई. इन सभी के लिए
अपने अंतर में धन्यवाद का भाव हो। कृतज्ञ भाव से हर दिवस को जीते हुए सोचो। यदि बहुत कुछ नहीं सीखा तो कुछ तो सीखा। यदि कुछ ना सीखा तो हम अस्वस्थ तो नहीं हुए, और यदि अस्वस्थ हुए तो हमारी मृत्यु तो नहीं हुई। यदि कृतज्ञ भाव से भरकर जिएंगे तो इस सुंदर जीवन के प्रति पुष्प के समान खिल जाओगे। प्रभु, अब आप भोजन के लिए पधारें। आज दैनिक बहुजन सौरभचा 2 फेब्रुवारी 2024चा अंक आज तुमच्यासमोर आम्ही प्रकाशित करीत आहोत। आज सर्वसामान्यांना आजचा काल जो बजेट झालं आणि त्या बजेटमध्ये केंद्र शासनाने जे काही ठराव मांडलेले आहेत त्यात महत्त्वाच्या सूचना म्हणून सर्वसामान्यांना मिळणार 300 युनिट मोफत वीज अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांना जवळची वाटणारी आहे। हा बजेट फक्त 3 महिन्याचा होता, त्याच्यामुळे खूप काही त्याच्यामध्ये असं झालं नाही। फक्त 3 महिन्याच्या बजेटसाठी आज ते पार्लिमेंट भरण्यात आलं होतं। आज लक्षद्वीपमध्ये देणार पर्यटनांना चालना अशा अनेक छोट्या मोठ्या अनेक घटना आज त्यांनी बजेटवरती त्याचा प्रोव्हिजन्स करून ठेवलेला आहे। आज आम्ही त्याच्याच खालची एक महत्त्वाची बातमी आज तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे। उद्या ओबीसी एल्गार मेळावा। तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यात छगन भुजबळच्या नेतृत्वाखाली ओबीसीचं मोठं संघटन झालेले आणि जरी ते बीजेपीच्या समर्थनात असले तरी त्यांनी सांगितले की मला पक्षाची काही घेणं देणं नाही, मला ओबीसीचं रक्षण करण्याची आज माझी गरज आहे आणि त्या अर्थानं त्यांनी एक मोठा एल्गार मेळावा घेण्याचे ठरवलेले आणि त्याची ती बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे। त्याच्या शेजारी आम्ही केजरीवाल यांना ईडीने 5व्यांदा आवतन। सातत्यानं ईडी त्यांना पत्र लिहित असतात, नोटिसेस देत असतात आणि केजरीवाल मात्र त्याच्यावरती काही रिॲक्शन करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की जर ते तिथे गेले तर तिथनं सरळ ईडी त्यांना उचलून जेलमध्ये टाकतील। याच्यात हा सर्व पेज फसलेला आहे। त्याच्या शेजारी आज आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाविरोधात उच्च न्यायालयाची याचिका। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की मागच्या 1 महिन्याभरात प्रत्येक शाळेतल्या टीचर लोकांना इथे सर्वे करायला सांगितलेलं आहे। हा सर्वे किती लीगल आहे, इल्लीगल आहे आणि तिथे मराठ्यांची गणना सुरू आहे, ते सारखे ते विचारत आहेत तो किती योग्य आहे। याच्यावरती अनेक लोकांनी पुन्हा याच्यावरती याचिका हायकोर्टामध्ये लावलेली आहे मुंबईच्या, की हा सर्वे कसा कोणी अरेंज करायला सांगितलं आणि कशा पद्धतीचा सर्वे आहे। सर्वे होत असतो सर्व जाती जमातीचा, हा पर्टिक्युलर मराठ्यांचा वेगळा सर्वे करण्याची काय गरज आहे। अशा पद्धतीच्या अनेक याचिकामध्ये लिहिलेलं आहे। आज त्याच्याच खाली आज आम्ही संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून विरोधकाचे नाव घेण्यासाठी दबाव। जितेंद्र आव्हाड, तुम्हा सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये 2023ला 4-5 लोक पार्लिमेंटमध्ये म्हणजे मंत्रालयात मुंबईच्या ह्याच्यात घुसत होते आणि त्यांचा काय पर्पज होता ते समजू शकलं नाही। पोलिसांनी त्यांना घेऊन विरोधकाचे नावं तुम्ही घ्या अशा पद्धतीचं ते बातमी आहे जितेंद्र आव्हाडांची। त्याच्या शेजारी आम्ही आश्रमशाळेतील अधीक्षकासह 4 जणांविरुद्ध गुन्हा। एक तुम्हाला माहिती असेल की 109 विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन मध्ये मोठं प्रकरण गाजलं होतं महाराष्ट्रात त्या शहापूरला, त्याच्या संबंधातली ती बातमी आहे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये सर्व अधीक्षकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले। आज सर्वात शेवटची बातमी फाउंडेशनबद्दल एक आहे। फाउंडेशन डेचे अध्यक्ष डॉक्टर मी स्वतः ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे, आज आमचा फाउंडेशन डे आहे, त्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा मला सकाळपासून आलेल्या आहे, सर्वांना मी धन्यवाद देतो। आज बघूया पान 4 वरती आम्ही काय काय दिलेले। आज पान 4 वरती हळदी कुंकू नव्हे तिळगुळ समारंभ बदललेले स्वरूप। एक नागपूरमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने प्रीती तिरपुडेंनी हा एक उपक्रम सुरू केला की तिळगुळांच्या माध्यमातून त्यांनी रमाईचा
किंवा सावित्री फुलेंचा कसा प्रचार करावा, वेगवेगळे छोटे छोटे प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केलेले आहेत आणि अशा पद्धतीने तिळगुळ समारंभ साजरा केला. हे वेगळ्या पद्धतीचा तो पहिल्यांदाच त्यांनी केलेला प्रयोग होता आणि निश्चितच सर्व लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. आज बघूया त्याच्या बाजूला संविधानातील मूल्याचे रक्षण करण्यासाठी समतेचे सैनिक वा भदंत नांग दीपनकर फार अत्यंत मोठं आव्हान त्यांनी सर्वांना केलेलं आहे की संविधानाचं रक्षण, मूल्याचं रक्षण आज होणं अत्यंत गरजेची बाब आहे. त्याच्याच खाली आज आम्ही औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणाचे स्वागत कक्ष, जे काही आता विजेचं बिल जे कमी करण्यात आलं त्याच्याबद्दलची ती बातमी आहे, त्यांनी स्वागत केलेलं आहे. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा व जागरूकतेवर कार्यशाळेचे उत्पादन प्रत्येक शाळेमध्ये घेत असतात, पण धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. सुनीता इंगळे लिखित भीमाई पुस्तकाचे प्रकाशन अकोल्याची बातमी आहे. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद त्याच्यात मिळालेला. कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवावी, सचिन खरात पुण्यांची बातमी आहे. आणि खरी बातमी आहे ती आदिवासी विकास विभागाच्या अधीक्षकांचा न्याय हक्कासाठी संघटित लढ्याचा निर्धार, नागपूरची बातमी आहे. आणि एक संघटना त्यांनी निर्माण केलेली आहे ज्यात कार्यकर्त्याची निवड विभागीय अध्यक्ष सुधीर सरोते, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनंत महेशकर, राज्य कोषाध्यक्ष चंद्रशेखर बावनखडे असे अनेक लोकांची नावे त्याच्यात आलेली आहेत. ती एक आम्ही बातमी लावलेली आहे. आज बघूया अग्रलेख. आज आमचा मुख्य पान 2 वरती अत्यंत महत्त्वाचा त्यात आज आम्ही टायटल्स लिहिलेले आहेत. आज आमचा टायटलच त्याच्या समाजातील खालच्या वर्गांची जोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. कॅप्शन आज आमच्या अग्रलेखाचा टायटल आहे, मागासवर्गीयांनो केव्हा संघटित होणार. आज ज्या पद्धतीने मराठ्यांनी ओबीसीचं आरक्षण घेतलं आणि ज्या पद्धतीने इथे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणशाहीचा एक प्रवाह सुरू असल्याची जाणीव सर्वांना आहे, त्या अनुषंगानं आज आमचा अग्रलेख आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही संत गाडगे महाराजांचे चिंतन याच्यावरती एक लेख घेतलेला आहे. आमचे मित्र DN लाखे यांचा तो लेख आहे. त्याच्या शेजारी रणजित मेश्राम यांचा सुंदरसा लेख, बाबासाहेबांना रामजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे खरे जे बाबासाहेब घडले त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका रामजीची होती. अनेक लोकांनी रमाईचं नाव घेतातच, प्रामुख्यानं रमाईचं तर योगदान आहेच, पण त्याचसोबत रामजी आंबेडकरांचं जे त्याग आहे बाबासाहेबांना घडवण्यात, हा एक सुंदरसा लेख रणजित मेश्राम यांचा आहे. अत्यंत वाचनीय लेख आहे, सर्वांनी सांभाळून ठेवण्यासारखा लेख आहे. मी सर्वांना विनंती करेल की तो लेख निश्चितच सर्वांनी वाचावा. त्याच्याच खाली आज आमची भगिनी माधुरी दुपटे यांचा एक स्वतंत्र मुक्त संवाद याच्यात संयोजिका आहेत. आज प्रणोती कळमकर आमच्या भागधारक आहेत, त्यांनी एक सुंदरसा एक लेख त्याच्यात दिलेला आहे. आज तो लेखही वाचनीय आहे. जानेवारी तिळगुळांच्या संबंधातला तो लेख आहे. त्याच्याच बाजूला कुटुंबात एक तरी मुलगी असावी एक सुंदर लेख देवीदास मोरे, नवीन पनवेल यांचा आहे. आज पान 3 वरती आज आम्ही महत्त्वाच्या बातम्या ज्या घेतल्या लेख घेतले. बळवंतरावांचे निपाणी गाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की बळवंतराव हेमंतराव वराडे हे बाबासाहेबांचे अत्यंत निकटचे मित्र होते आणि त्यांची ज्यावेळेस ते 2 फेब्रुवारीला त्यांचा निधन दिवस आहे, त्या अनुषंगानं मिलिंद मानकर यांचा हा सुंदरसा लेख तुम्हा सर्व लोकांना वाचायला आवडेल. त्याच्याच खाली आम्ही श्रीराम आणि प्राणप्रतिष्ठा इव्हेंट आणि संविधान काउंटर ही एक सुंदर माधुरी लोखंडे यांचा हा लेख आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने श्रीराम प्रतिष्ठा याला संविधानाने कसं काउंटर केलं याच्यावरती सुंदरसं लेख आमच्या भगिनी माधुरी लोखंडे यांनी दिलेला आहे. त्याच्याच खाली आम्ही विठ्ठलराव वराडे यांचा सुंदरसा लेख टाकलेला आहे. मराठा आरक्षण पुन्हा एकदा पाणी. पुन्हा आता सर्वच्या सर्व लोक पुन्हा हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात जातील आणि या मराठा आरक्षणाची वैधता म्हणजे क्रेडिबिलिटी ह्या सर्वच्या सर्व आता पुन्हा कोर्टामध्ये तपासल्या जाईल. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं कंप्लीट केलेले आहेत. आज आम्ही सर्व लोकांना सर्वांना माहिती आहे की देशामध्ये ज्या पद्धतीचा वातावरण सुरू आहे EVM वरती असो की ज्या पद्धतीने BJP वारंवार जी हमला करत आहे
त्या पद्धतीचा सर्व लोकांना त्याची जाणीव असली पाहिजे. त्यामुळे आमचा आज जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सर्व लोकांना शेअर करा. आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त या देशात चालणाऱ्या ज्या नवीन आणि लेटेस्ट घटना आहेत आणि त्या बहुजनांना कशा मारक ठरतात याबद्दल जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच माझा हा व्हिडिओ सर्वीकडे लाईक करा, सर्क्युलेट करा. एवढं बोलतो आणि तेच थांबतो. जय भीम.